माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने 20 जागा जिंकत नेतृत्वाचा करिश्मा सिद्ध केला, तर गुरु शिष्यांच्या सहकार बचाव पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले। यामध्ये ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे निवडून आले, तर रंजन तावरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले। तसेच शरद पवार गटाला सभासदांनी सपशेल नाकारले। या गटाला एकही जागा मिळालेली नाही। उपमुख्यमंत्री पवार यांनी ब वर्गातून स्वतःची उमेदवारी जाहीर करून स्वतःचेच नाव चेअरमॅन पदासाठी घोषित केले, त्यामुळे या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले। अजित पवार यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेत स्वतःची रणनीती आखली। सलग 8 ते 10 दिवस कारखाना कार्यक्षेत्रात तळ ठोकत सभासदांच्या गाठी भेटी घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। तसेच 10 ते 12 सभा घेऊन विरोधकांच्या आरोपांना तितक्याच तत्परतेने उत्तर देत निवडणुकीची हवा व निकाल आपल्या बाजूने वळवण्यात पवार यांनी यश मिळवले। या निवडणुकीत अजित पवार यांनी अत्यंत प्रभावी आणि आक्रमक प्रचार केला। आपल्या भाषणात त्यांनी सलग 5 वर्ष राज्यातील इतर कारखान्यांपेक्षा आपल्या कारखान्याला जास्तीचा उसाला दर देणार, निवडून येणाऱ्या संचालकांना कोणतेही वाहन अथवा ड्रायव्हर मिळणार नाही, संचालकांना भत्ता मिळणार नाही, त्यांना फक्त चहा मिळणार, कारखान्याला राज्याचा व केंद्राचा निधी मिळवून देणार, कारखाना कार्यक्षेत्रातील रस्ते SRS फंडातून करणार, रस्ते करण्यासाठी सभासदांचा एकही रुपया घेतला जाणार नाही, केंद्र व राज्याचा विविध निधी कारखान्याला आणण्यासाठी मदत करणार, संचालकाला कारखान्यातून एकही रुपयाचा उचल मिळणार नसल्याची भर सभेत घोषणा केली आहे। अजित पवार यांच्या या घोषणांनी सभासदांमध्ये एक वादळ निर्माण झाले। सभासदांनी देखील अजित पवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रचंड बहुमताने पॅनल विजयी केले। मागील निवडणुकीत विरोधकांचे 4 संचालक निवडून आलेले होते, त्यामध्ये स्वतः सहकार महर्षी चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्यासह ॲडव्होकेट GB गावडे व प्रताप आठवळे यांचा समावेश होता। त्यानंतर प्रताप आठवळे यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी अजित पवारांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला। उर्वरित 3 संचालक कारखान्याच्या अनेक बोर्ड मीटिंगला हजर राहिले नाहीत, सभासदांची बाजू उचलून धरली नाही, कामगारांचे प्रश्न हाताळण्यासाठी तसेच मिटवण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे मुद्दे उपमुख्यमंत्री पवार यांनी सभेत उचलून धरले। त्यातूनच विरोधी वातावरण निर्माण करण्यात पवार यांना यश आले आहे। परिणामी विरोधकांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्याचे मानले जाते। शरद पवार गटाने सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार बचाव पॅनलचे 20 उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे केले होते। त्यांच्या उमेदवारांनी साधारणपणे 500 ते 1000 मते घेतली। त्यांच्या उमेदवारांचा आणि मतांचा कुठलाही परिणाम अजित पवार यांच्या पॅनलवर झालेला नसल्याचे आजच्या निकालाने अधोरेखित झाले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.